शेवटी आषाढ महिना संपत आला आणि आज आहे शुक्रवार। आज आषाढ महिन्यातला शेवटचा शुक्रवार। मला पूजेकरिता झाडांची खूप सुंदर सुंदर फुलं अशी मिळाली। तर आज शुक्रवार होता आणि आपण आषाढ महिन्यामध्ये आपल्या ग्रामदेवतेला नैवेद्य अर्पण करत असतो, देत असतो। तर त्याचीच माझी ही सुंदर अशी तयारी सुरू झाली आणि मी अगदी आमच्या घराच्या काही अंतरावर असलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये गेली आणि अशा प्रकारे तिथे बऱ्याचशा बाया वगैरे आलेल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा नैवेद्य आणलेला होता आणि खूप सुंदर प्रकारे सागर संगीत पूजा या ठिकाणी झाली। आपण ज्यावेळेस नैवेद्य अर्पण करतो किंवा नैवेद्य देतो तर अगदी तुम्ही खूप दहीभात खूप टाकायचा आणि मग ते वाया जातं असं न करता बघा, अगदी मी गोड पुऱ्या नेल्या होत्या। म्हणजे बघा, पोळीचा नैवेद्य, त्याच्यामध्ये गूळ आणि तळण हे तिघं एकत्र येतं आणि अगदी थोडी थोडी मेथीची भाजी अशा प्रकारे नैवेद्य घेऊन गेली। सुंदर प्रकारे आरती वगैरे झाली। बऱ्याचशा बायका त्या ठिकाणी आलेल्या होत्या। आषाढ महिन्यामध्ये आपल्या मुलांना, लहान असो अथवा मोठी असो, सर्वांना शुभ आशीर्वाद मिळावे म्हणून ग्रामदेवतेला प्रार्थना केली जाते आणि अशा प्रकारे नैवेद्य ठेवला जातो। तसं पाहता खेड्यागावांमध्ये अगदी नदीच्या किंवा तलावांच्या शेजारी असतात आणि त्यांचं पूजन केलं जातं, परंतु शहरामध्ये आपण अशा प्रकारे देवीच्या मंदिरात जाऊन सुद्धा आपण पूजाविधी करू शकतो। त्यानंतर अष्टलक्ष्मींचं आवाहन केलं। सायंकाळी 8 दिवे प्रज्वलित केले। त्यामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, भरभराटसाठी, संतानासाठी अशा प्रकारे 8ही देवींना प्रार्थना करून शुक्रवारची पूजा केली। आणि माझ्या घरामध्ये मी अन्नपूर्णा स्तोत्र प्रत्येक शुक्रवारी म्हणत असते आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हटल्याने आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही। या गोष्टी मी खूप आठवण करून करत असते। सायंकाळची पूजा अगदी खूप सुंदर झाली, त्यामध्ये आरती वगैरे झाली। अशा प्रकारे दिवे प्रज्वलित केले, त्याच्यामुळे घरामध्ये सुद्धा अगदी सुंदर असा लख्ख प्रकाश पडतो। असा आजचा माझा हा ब्लॉग होता। तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।